श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तुमच्या गरीब राहण्याची 25 मुख्य कारणं. 25 काम बनतात गरिबीची कारणं. तुमच्या घरात बरकत होत नाही, पैसा टिकत नाही, तर असे समजून घ्या की कोणीतरी अदृश्य शक्ती तुमची समृद्धी रोखत आहे. प्रत्येकास वाटते की त्याच्या जीवनात प्रगती व्हावी, समृद्धी व्हावी, सुख शांती त्याच्या जीवनाचा एक भाग व्हावा आणि त्यासाठी तो मनापासून खूप कठीण परिश्रमही करतो. परंतु गरिबी काही पाठ सोडत नाही. मग समजा तिथे काही वरचे कारण आहे, एक सूक्ष्म ऊर्जा आहे जी एक अडथळा बनत आहे. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार अशी काही कर्म सवयी आहेत ज्या घरात दारिद्र्य आमंत्रित करतात. आपल्या आयुष्यात या 25 चुका झाल्यास आपण कितीही पूजा उपासना केली तर माता लक्ष्मीचे आशीर्वाद निघून जातात. आपल्या सनातन धर्मात देवी लक्ष्मी संपत्ती आणि वैभवांची अधिष्ठ ठात्री मानली जाते. जिथे देवी लक्ष्मीचा वास असतो तेथे दारिद्र्य जवळ येत नाही. पण जर माता रागवली तर श्रीमंत व्यक्ती देखील एक दिवस गरीब बनतो. आणि माता लक्ष्मी कधी रागवते? जेव्हा आपण कळत नकळत अशी कामे करतो ज्याने अप्रसन्नतेचा सामना करावा लागतो. यापैकी बऱ्याच सवयी आपल्याला वारसात मिळालेल्या असतील. आपल्यातील या बऱ्याच सर्व सवयी आपल्या समृद्धीच्या मार्गावर रोडा बनतात. आज या व्हिडिओद्वारे आपण 25 सवयी पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येऊ शकते. पण त्याआधी जर तुम्हालाही तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा राहावी असे वाटत असेल तर चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये भक्तीने लिहा जय माता लक्ष्मी. कारण जेव्हा माता लक्ष्मीचे नाव श्रद्धेने घेतले जाते तेव्हा भाग्य स्वतःच दार ठोठावते. तर आता प्रारंभ करूया त्या 25 सवयी ज्या आपल्या गरिबीचे कारण बनतात. नंबर 1. अंघोळ करताना लघवी करणे. जर आपण अज्ञानतापूर्वक किंवा जाणून बुजून आंघोळीच्या ठिकाणी लघवी केली तर ती एक सामान्य गोष्ट नाही. हे एक असे कर्म आहे जे आपल्या जीवनातून देवीच्या कृपेवर मात करू शकते. आंघोळीचे ठिकाण म्हणजे आपल्या शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचे केंद्र. हे असे स्थान आहे जिथे आपण दिवसातील नकारात्मक ऊर्जा धुतो. आणि जर तीच पवित्र जागा शुद्ध असेल तर कल्पना करा देवी लक्ष्मी, शुद्धतेची देवी अशा ठिकाणी कसा वास करेल. हा एक दोष आहे की वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रात गंभीर मानला जातो. अनवधानाने केली गेली असेल तर आजच संकल्प घ्या. बाथरूममधील ही सवय सोडवण्यासाठी आणि माता लक्ष्मीची क्षमा मागण्याची नवतोड दाताने नखे कुरतडणे. जे लोक त्यांच्या दाताने नखे चावतात त्यांना बऱ्याचदा हे ठाऊक नसते की ही सवय केवळ अशुद्धीच आणत नाही तर हळूहळू त्यांना दारिद्र्याच्या अंधाराकडे देखील खेचते. ज्योतिष आणि धर्मशास्त्रानुसार दातांनी नखे कुरतडणे अत्यंत अशुभ मानले जाते. ही सवय व्यक्तीची मानसिकता, स्थिरता आणि आत्मनियंत्रण कमकुवत करते. आणि जिथे कोणतेही नियंत्रण नाही तिथे माता लक्ष्मी कशी वास करेल. अशा कर्मामुळे हळूहळू पैसे, वित्तीय अस्थिरता आणि व्यवसाय किंवा नोकरीच्या अडथळ्यांमुळे नुकसान. एक छोटीशी सवय जीवनातील मोठी बरकत थांबवते. नेल कटरसारख्या योग्य इन्स्ट्रुमेंटने नखे नेहमी कापली पाहिजेत आणि त्यासाठी वार देखील खूप महत्त्वाचा आहे. शुक्रवार जो माता लक्ष्मीचा आवडता दिवस आहे तो दिवस सर्वात शुभ आणि फलदायी मानला जातो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात लक्ष्मीचा वास हवा असेल तर तुमच्या सवयीमध्ये शुद्धता आणा. कारण जिथे शुद्धता आहे तिथे समृद्धीचे कायमच निवासस्थान नसते. नंबर 3. तुटलेली चप्पल घरात ठेवणे. असे मानले जाते की जर तुमच्या घरात कोणतीही तुटलेली चप्पल असेल तर घरात दारिद्र्यही येते. म्हणून आपण आपल्या घरात तुटलेले चप्पल ठेवू नये. जर असेल तर त्या घराबाहेर फेकून द्यावे. असे न केल्यास असे मानले जाते की माता लक्ष्मी रागवते आणि आपल्या घरात दारिद्र्य येते. नंबर 4. स्मशानात जोरात हसणे. जर एखादी व्यक्ती स्मशानात मोठ्याने हसली तर ती 100 पापांच्या समान असते. असे मानले जाते की स्मशानात हसल्यामुळे त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबांचा देखील अपमान होतो. जे कुटुंब आधी शोकात बुडालेले असते अशा ठिकाणी मोठ्याने हसल्यामुळे त्या व्यक्तीला दारिद्र्य गेलते. नंबर 5. डाव्या पायाने पॅन्ट परिधान करणे. डाव्या पायाने पॅन्ट घालू नका. असे केल्याने राहू आणि केतू अशुभ परिणाम देण्यास सुरुवात करतात.
डाव्या पायात काळा धागा बांधल्याने दोन्ही ग्रहांचे दुष्परिणाम कमी होण्यास सुरुवात होते. डाव्या पायाने पॅन्ट परिधान केल्यामुळे घरात दारिद्र्य येण्याची शक्यता असते. नंबर 6. बरेच लोक कळत नकळत झाडाखाली लघवी करतात, परंतु असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते. विशेषतः पिंपळ, वड, कडुलिंब आणि अशोकासारख्या झाडाखाली विष्ठ आणि मूत्र सोडणे किंवा घाण पसरवणे योग्य नाही. असे म्हटले जाते की ही झाडे सकारात्मक ऊर्जा देतात आणि तेथेच पर्यावरणाचे नुकसान झाले तर ती त्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर देखील परिणाम करू शकते. असे मानले जाते की यामुळे एखादी व्यक्ती हळूहळू दारिद्र्यात अडकते. म्हणूनच आपण या झाडांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. नंबर 7. घरात केर कचरा ठेवणे योग्य मानले जात नाही. असे म्हटले जाते की घरात घाणीमुळे माता लक्ष्मी रागवते आणि अशा घरात नेहमीच पैशांचे संकट राहते. जर आपण घरात कचरा ठेवला तर ते केवळ वातावरणच खराब करत नाही, तर घरात गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करते. म्हणून घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. विशेषतः सकाळी झाडू मारणे खूप शुभ मानले जाते. हे केवळ स्वच्छतेसाठीच चांगले नाही, तर घरात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणते. नंबर 8. स्वयंपाकघराजवळ बाथरूम. मित्रांनो, स्वयंपाकघर हे एक अतिशय पवित्र स्थान मानले जाते. म्हणून चुकूनही स्वयंपाकघराजवळ बाथरूम असणे योग्य नाही. असे मानले जाते की असे केल्याने आपल्या घरात दारिद्र्य येते. नंबर 9. कलेच्या बेडवर झोपणे केवळ आरोग्यासाठीच हानिकारक नाही, तर ते आपल्या घरात गरिबी आणि नकारात्मकता देखील आणू शकते. म्हणूनच आपला पलंग नेहमी स्वच्छ ठेवणे फार गरजेचे आहे. जर बेड घाण झाला तर वेळोवेळी तो स्वच्छ करा. स्वच्छ आरामशीर चादर बदलत राहावी. असे केल्याने केवळ आपले आरोग्य चांगले राहत नाही, तर घराचे वातावरण देखील चांगले आणि आनंददायक असेल. नंबर 10. घरात कोळ्यांचे जाळे. घरात कोळ्यांचे जाळे हे निर्जनतेचे लक्षण असल्याचे म्हटले जाते. म्हणून घरात कोळ्यांचे जाळे असू नये. आपण आपल्या घरात वेळोवेळी कोळ्यांचे जाळे साफ करीत राहावे. नंबर 11. जर आपल्या घरात दारिद्र्य किंवा पैशांचा अभाव असेल तर त्याचे कारण नळामधून पाणी टपकल्यामुळे देखील होऊ शकते. असे म्हटले जाते की ज्या घरात नळातून पाणी टपकते त्या घरात पैसा टिकत नाही. आपल्या घरातील नळातून पाणी टपकत असेल तर ते त्वरित निराकरण करा. नेहमी नळ योग्यरित्या बंद करा आणि अर्धवट किंवा सैल सोडण्याची चूक करू नका. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन केवळ पाण्याचा अपव्यय थांबवत नाही, तर सकारात्मकता आणि बरकत देखील आपल्या घरात राहील. नंबर 12. वासनेने आणि रागाने भरलेले असणे. एखादी व्यक्ती जी नेहमीच वासनेने आणि रागाने भरलेली असते त्याच्या जीवनाची प्रगती हळूहळू थांबते. वासनेमध्ये आत्मसात झालेल्या व्यक्तीचे मन कामात लागत नाही. त्यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते. क्रोधाने भरलेल्या माणसाला नेहमीच काम मिळवण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे व्यक्ती हळूहळू गरीब बनते. नंबर 13. शास्त्रानुसार स्त्रियांनी नेहमीच बसून आपले केस बांधणे पाहिजे. असे उभे राहून केस विंचरणे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने घरात दारिद्र्य आणि गरिबी शक्यता वाढते. म्हणूनच जेव्हा जेव्हा स्त्रिया आपले केस बांधतात तेव्हा हे काम बसून करावे. हे केवळ शुभच नाही, तर घरात आनंदाची भरभराट आणि सकारात्मकता राखण्यास मदत करते. नंबर 14. संध्याकाळी झोपणे शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की यावेळी घरात दिवा लावून जागे राहिल्याने माता लक्ष्मी खुश राहते. असे म्हटले जाते की संध्याकाळी वेळोवेळी माता लक्ष्मी एकदा नक्कीच प्रत्येक घरात येते. जर यावेळी कोणी झोपलेले आढळले तर माता लक्ष्मीला राग येतो. त्यांची नाराजी हळूहळू घरात दारिद्र्य आणि अशांतीचा वास होऊ शकतो. म्हणूनच यावेळी झोपण्याऐवजी पूजा किंवा घरगुती कामामध्ये ध्यान करणे अधिक शुभ असते. नंबर 15. घरी पूजापाठ न करणे. ज्या घरात पूजा उपासना करीत नाही अशा घरात दारिद्र्य येते. आपण अशी बरीच घरे पाहिली असतील. ज्या ठिकाणी पूजा अर्चना करत नाहीत अशा घरात परिस्थिती वाईट असते. पूजापठण न करणाऱ्या घरात खराब ऊर्जा बहुतेकदा त्यांचे निवासस्थान बनते आणि यामुळे तिथे कोणतेही काम यशस्वी होत नाही. आपण समजू शकता
जर आपण देखील आपल्या घरात पूजा अर्चना करत नसाल तर आपण पूजा करणे आवश्यक आहे. हे खूप महत्त्वाचे आहे. आपण कोणत्याही देवतांची पूजा करू शकता, काही फरक पडत नाही, पण उपासना करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त उपासनेमुळे देव आपल्या जीवनातील त्रास दूर करण्यासाठी देखील कार्य करतात. नंबर 16. पुरुषाने 40 दिवसांपेक्षा जास्त केस वाढवू नये. लांब केसामुळे बऱ्याचदा बऱ्याच प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. कधीकधी हे केस खाण्याच्या माध्यमातून आपल्या शरीरात जातात, ज्यामुळे बरेच रोग होऊ शकतात. शगुनशास्त्रामध्ये 40 दिवसापेक्षा जास्त काळ केस वाढवणे अशुभ मानले जाते. म्हणूनच वेळोवेळी छाटणी केवळ आरोग्यासाठी चांगली नाही तर ते शुभ मानले जाते. नंबर 17. उलटे झोपणे. मित्रांनो, बरेच लोक पालथे झोपण्यात आरंभ आणतात, परंतु त्यांना माहीत असले पाहिजे की ही सवय त्यांच्यासाठी खूप हानिकारक असू शकते. नंबर 18. मेणबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विझवणे. मित्रांनो, आपण वडीलधाऱ्यांकडून ऐकले असेल की मेणबत्ती, धूप, अगरबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विझवू नये. असे करणे अशुभ मानले जाते. नंबर 19. खोटी शपथ घेणे. मित्रांनो, खोटी आश्वासने किंवा खोट्या शब्दांमुळे मानवी जीवनातील समस्या वाढतात. हे आपल्या जीवनात त्रास आणि समस्या आणू शकते. रात्री झाडून न मारणे. मित्रांनो, रात्री झाडू मारणे अयोग्य मानले जाते. असे केल्याने घरामध्ये बरकत आणि सुख आणि शांती राहत नाही. नंबर 21. लसूण कांद्याच्या जाळणे. मित्रांनो, काही स्त्रिया चुलीमध्ये लसूण आणि कांद्याच्या नष्ट करण्यासाठी चुलीत टाकतात आणि त्यांचा नाश करतात, पण असे करणे योग्य नाही. यामुळे घरात धनधान्याची बरकत कमी होते. नंबर 22. जर आपल्या घरात एखादा भिक्षू आणि फकीर आला तर त्याचा कधी अपमान करू नये. असे मानले जाते की असे केल्याने आपल्या घरात गरिबी देखील येऊ शकते. आपल्या घरात आलेल्या भिक्षू आणि फकीरास काहीतरी द्यावे, त्यांना कधीही न देता घरातून पाठवू नये. असे मानले जाते की बऱ्याच वेळा जर एखादा सिद्ध भिक्षू आपल्या घरी आला आणि आपण त्याला अपमानित केले तर आपल्याला त्याचा शापसुद्धा लागतो आणि घरात दारिद्र्य देखील येईल. नंबर 23. जुन्या काळात लोक असे म्हणतात, अंथरूण पाहून पाय पसरावे. म्हणजेच खर्च तितकाच करावा जितके उत्पन्न आहे. आपण आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला तर ते हळूहळू आपल्याला गरिबीकडे नेईल. यामुळे त्या व्यक्तीवर कर्जाचे ओझे होते आणि शेवटी तो कायमचा गरीब होऊ शकतो. म्हणून आपल्या उत्पन्नानुसार खर्च मर्यादित असावा, जेणेकरून आर्थिक संकट आणि समस्या जीवनात टाळता येतील. नंबर 24. एक चांगला माणूस कधी त्यांच्या मातापित्याचा अपमान करत नाही. म्हणून जर आपण आपल्या पालकांचा अपमान केला तर त्यामुळे आपल्या घरात देखील गरिबी येऊ शकते. म्हणून आपण आपल्या वडीलधाऱ्यांचा जास्तीत जास्त आदर केला पाहिजे. आज आम्ही आपल्याबरोबर जे काही ज्ञान सामायिक केले आहे ते सार्वजनिक कल्याण, जागरूकता आणि विश्वास लक्षात घेऊन सादर केले गेले आहे. हे सर्व उपाय वास्तुशास्त्र आणि धार्मिक श्रद्धा यावर आधारित आहे आणि त्यांचे फळ आपले श्रद्धा, नशीब आणि विश्वासावर अवलंबून आहे. आम्ही कोणत्याही दाव्यासह असे म्हणत नाही की तो एक चमत्कार करेल, परंतु होय, जेव्हा मनात खरा विश्वास असेल तेव्हा विश्व देखील मार्ग बनवतो. तर मित्रांनो, आज तुम्हाला हा आध्यात्मिक प्रवास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा. आपले विचार आमच्यासाठी मौल्यवान आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.